पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे जिल्हा परिषदेचा 2025 ते 26 चा अर्थसंकल्प जाहीर। 24 कोटी 30 लाखांची तरतूद। धुळे जिल्हा परिषदेचा सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला असून मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अजित शेख यांनी हा अर्थसंकल्प सादर केला। यंदाचा अर्थसंकल्प 24 कोटी 30 लाख रुपयांचा असून विविध विकास कामं आणि सार्वजनिक सेवा यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे। या अर्थसंकल्पात शिक्षण, महिला व बाल कल्याण, सार्वजनिक सेवा, ग्रामीण विकास तसेच इतर विभागांच्या खर्चासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे। जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकास कामांना गती देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी या निधीचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। प्रशासकीय कार्यकाळात सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात जिल्ह्यातील विकास कामांना प्राधान्य देण्यात आले। मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल 3 कोटी रुपयांची घट झाल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे उपलब्ध निधीचा योग्य वापर करून विविध विकास कामं राबवण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे। दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाकडून ग्रामीण भागातील विकास कामं, शिक्षण व्यवस्था आणि महिला बाल कल्याण योजनांना चालना देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलंय। या अर्थसंकल्पाकडे जिल्ह्यातील जनतेचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं लक्ष लागलंय। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। आजच्या या आपण विशेष सर्वसाधारण जी सभा आयोजित केलेली आहे त्यामध्ये आपल्या जिल्हा परिषदेचं बजेट आपण सादर करण्यासाठी ही मीटिंग आयोजित केली आणि त्यामध्ये सन 2025-26 सुधारित अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे आणि त्या व्यतिरिक्त सन 26-27 जे मूळ अर्थसंकल्प आहे त्यासाठी आपण ही सभा आयोजित केलेली आहे। आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी जे आहे आपलं जे उत्पन्न होतं जिल्हा परिषदेचं ते जितकं होतं त्यापेक्षा या वर्षीचं उत्पन्न कमी झालेलं आहे। कारण ज्या शासनाच्या ज्या काही योजना असतात त्यामधील जो निधी प्राप्त होतो तो प्रत्यक्षात आपल्या अकाउंट्सला येत नसल्यामुळं आणि तो शासनाकडे राहत असल्यामुळं आणि व्हीपीडीए ही जी सिस्टम लागू करण्यात आलेली आहे त्यामुळं जे व्याजाचं प्रमाण होतं ते कमी झालेलं आहे। त्यामुळे साधारणतः 3 कोटीनं या वर्षीच आपलं बजेट कमी झालेलं आहे आणि साधारणतः 24.53 कोटीचं या ठिकाणी आपण स्टेटमेंट आज जाहीर केलेलं आहे, बजेट स्टेटमेंट। त्यामध्ये आपण सार्वजनिक मालमत्तेचे परिरक्षण, त्यानंतर शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, पाणी पुरवठा व स्वच्छता, ठेव संलग्न विमा योजना, सामाजिक सुरक्षा व कल्याण, दिव्यांग कल्याण, महिला व बाल कल्याण, कृषी कार्यक्रम, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, पंचायत राज कार्यक्रम, लहान पाटबंधारे, नंतर ग्रामीण रस्ता देखभाल दुरुस्ती, वनीकरण असे जे विविध जे हेड आहेत त्यासाठी आपण तरतूद ठेवलेली आहे आणि ही एकत्रित साधारणतः 24.53 इतकी कोटीचं आपण तरतूद जाहीर केलेली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।